140 करोड जनतेचं निवडणूक होती आणि ही निवडणूक जनतेनं तशीच दाखवली सुद्धा आहे। त्यांची दिशाभूलाची यांच्या म्हणजे माणूसच कोणी नाही, आज त्याचा भ्रम होऊन गेला। अहो आमच्या पाठीमागे जनता आहे। CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील सिडको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी नांदेड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण हे प्रचंड मताने विजयी झाल्यानंतर सिडको हाडको परिसरामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला। नांदेड दक्षिण तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शेख असलम यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी व सिडको हाडको परिसरातील कार्यकर्ते दिनांक 5 जून बुधवार रोजी सिडको परिसरातील महाराणा पुतळा चौकात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करीत मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी नांदेड दक्षिण तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शेख असलम हे प्रसार माध्यमाशी बोलताना म्हणाले, चर्चा करू काय सांगणार आपण याची? गेल्या काही दिवसापासून काही वर्षापासून देशाची जी परिस्थिती चालू आहे त्याला अनुसरून ही निवडणूक फार महत्त्वाची होती। कारण ही निवडणूक जसे आमचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांनी सांगितलं होतं की काही उद्योगपती वर्सेस 140 करोड जनतेचं निवडणूक होती आणि ही निवडणूक जनतेनं तशीच दाखवली सुद्धा आहे। ही निवडणुकीमध्ये सामान्य जनतेने ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतली होती। ही कोणत्या नेत्याला पाहून जाती धर्माला पाहून झालेली निवडणूक नाही। त्याच्यामध्ये सामान्य जनतेने यांच्यासाठी पुढे जे होणारे कामे आहेत, काँग्रेस पक्षाने जे मॅनिफेस्टो काढला होता त्याच्यामध्ये सामान्य जनतेला दिसून आलं की काँग्रेसची जर सरकार देशामध्ये येईल तर आमच्या देशाचं आमच्या मुलांचं भविष्य सुधरेल। त्या अनुसरून ही झालेली निवडणूक आहे। नांदेडचं समीकरण संपूर्ण जनतेला माहीतच आहे। नांदेडमध्ये गेल्या काही वर्षामध्ये जे काही झालं होतं त्याला अनुसरून ही जर निवडणूक पाहायला गेली तर तशी नव्हती ही। त्याकरता सामान्य जनतेने स्वतःच्या भविष्यासाठी नांदेडमध्ये जे कायापलट झालं होतं त्याच्या विरोधात सामान्य जनतेने वसंतरावजी चव्हाण साहेबांना यांना भरघोस मताधिक्य देऊन निवडून दिलेलं आहे। या ठिकाणी आपण सिडको भागामध्ये राहता आणि सिडको भागामधली जी वोटिंग आहे ती आपण बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी आपण काँग्रेसला दिलेली आहे। तरी या ठिकाणी आपण आता आपलं सरकार आलेलं आहे तेव्हा आपण या ठिकाणी सिडकोची जनता म्हणजे या ठिकाणी लेमचम जनता आहे, जेणेकरून या ठिकाणी कामगार वर्ग आहे, त्यानंतर या ठिकाणी नोकर वर्ग आणि कामगार वर्ग म्हणजे गरीब वस्ती आहे जी या ठिकाणी सिडको हाडको ही वस्ती आहे। तर या ठिकाणी सिडको हाडकोला व्यापार व्हावा किंवा या ठिकाणी रोजगार मिळावा यासाठी मला वाटतं MIDC मध्ये बऱ्याच कंपन्या बंद आहेत। तेव्हा आता आपल्या सरकार आल्यानंतर या ठिकाणी या कंपन्यांवर काही उजाळा होऊन या कामगाराला काम मिळेल असं वाटते का? अपेक्षा तेच आहे। जसं सर्वांना माहीतच आहे इंडिया आघाडीला बहुमत स्पष्ट भेटलेलं आहे, पण अपेक्षा हेच आहे की उद्या नंतर परवा दिवशी बहुमत सिद्ध करण्यामध्ये इंडिया आघाडी यशस्वी साबित होईल। इंडिया आघाडीचा पंतप्रधान ज्यावेळेस देशामध्ये बसेल मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी सर्वात क्लिअर सांगितलं आहे जशी सरकार येईल ताबडतोब गॅसचे भाव पेट्रोलचे भाव कमी होतील, 30 लाख नोकऱ्या इमिडिएट दिल्या जाईल आणि त्यांचं जे मॅनिफेस्टोमध्ये सर्वात मोठा मुद्दा होता युवकांना रोजगार भेटेल। त्याच्याच बरोबर प्रत्येक गरीब महिलेच्या अकाउंटमध्ये वर्षाचे 1 लाख रुपये 8,500 रुपये प्रमाणे 8,500 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये टाकण्यात येईल। तर ते कामं होतील, त्याच्यामध्ये सगळ्यांचंच भवितव्य आहे। आणि जर भविष्यामध्ये जर आमची सरकार आली तर 100% आम्ही हे प्रयत्न करू की कंपनीज MIDC मध्ये चालू करण्यात यावे ज्याच्यामध्ये रोजगार वाढेल आणि उद्देश तेच आहे। याच्यामध्ये आरक्षणाचा एक मोठा विषय होता, 50% मर्यादा वाढण्याचा मॅनिफेस्टोमध्ये पण सांगितलेलं आहे, ती वाढवून मराठा आरक्षणाचं जे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा विषय आहे। कारण महाराष्ट्राने स्पष्ट बहुमत हा महाविकास आघाडीला दिलेला आहे। तर महाराष्ट्रानं आपलं क्लिअर कट सांगितलेलं आहे की आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत जाणार आहेत। त्यासाठी आम्ही काटेकोरपणे प्रयत्न करू, जेवढे जास्तीत जास्त चांगले काम भवितव्यामध्ये सामान्य जनतेला हिताचे जे कामं असतील ते 100% महाविकास आघाडी इंडिया आघाडी हे करेल। या ठिकाणी आपण बऱ्याच दिवसापासून अशोकरावजी चव्हाण यांच्यासोबत काम केलं। आज अशोकरावजी चव्हाण आपल्यासोबत नाहीत, ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत। तर या ठिकाणी आज माजी आमदार माननीय वसंतराव चव्हाण हे आज आपल्या इकडे खासदार झालेले आहेत, तेव्हा त्यांच्यासोबत आपला सहवास कसा राहील? नाही, आता साहेबासोबत काम केलेला अनुभव हा फार मोठा आहे। कारण साहेब जे आहेत ते राजकीय घराण्यामधून आलेले आहेत। त्यांचे वडील स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब यांनी मराठवाड्याला जे सुफलाम केलेलं आहे
त्याला अनुसरून साहेबांनी पण भरपूर कामं केलेली आहेत. काही गोष्टी झालेल्या आहेत त्याबद्दल बोलणं योग्य नाही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना. साहेबाचा वैयक्तिक प्रश्न होता, पण सामान्य जनतेमध्ये काम करत असताना आम्हाला गेल्या वेळेस विधानसभेसाठी आदरणीय लोकप्रिय आमदार नांदेड दक्षिणचे मोहनअण्णा हंबर्डे साहेब यांच्या स्वरूपात लाभलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये दक्षिणमध्ये मताधिक्य सर्वात जास्त लीड भेटलेली आहे. जवळपास 18,000चा लीड ही दक्षिण विधानसभा मतदारसंघातून वसंतरावजी चव्हाण साहेबांना मिळाली, ते मोहनराव हंबर्डे साहेब यांच्या नेतृत्वामुळे. कारण ही जी निवडणूक झालेली आहे हे या निवडणुकीमध्ये फार मोठे नेते आमच्याकडे आले नव्हते नांदेडच्या निवडणुकीमध्ये, पण विरोधातले जे आहेत देशाचे पंतप्रधान असो, गृहमंत्री असो किंवा केंद्रीय मंत्री असो, राज्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, या सर्वांच्या विरोधात सामान्य जनता आणि मोजके काही नेते मंडळी जे लोकलचे आहेत, ज्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा माननीय मोहनअण्णा हंबर्डे साहेब यांचा होता. ते फक्त एकच आमदार असे होते जे काँग्रेस पक्षामध्ये सध्या उपलब्ध होते. त्यांच्या नेतृत्वामध्ये दक्षिणमध्ये मताधिक्य फार मोठ्या प्रमाणात. या ठिकाणी आपल्यासोबत SV कुमार आहेत, ते देखील आपल्यासोबत चर्चा करतात. काय सांगणार? कालची जे लोकसभेची निवडणूक झाली ती लोकसभेची निवडणूक म्हणजे एक अटीतटीची निवडणूक झाली. 2019च्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांनी जनतेला अशी आश्वासने त्याची खैरात केलेली होती. अहो ते 15 लाख रुपये सोडून द्या, पण 15 रुपये सुद्धा तिथे आले नाहीत. 30 करोड सोडून द्या, पण तिथे 30 लोकांना सुद्धा नोकरी दिली नाहीत. अहो त्या शिक्षणाचं खाजगीकरण, खाजगी बाजारीकरण त्यांनी केलेले आहे. आणि हे सगळे भाव, जास्तीचे भाव मोदी साहेबांनी जनतेची दिशाभूल केलेली आहे, त्यांना बळी पडलेली आहे. याच कालच्या लोकसभेच्या माध्यमातून जनतेने मोदी साहेबांना जनतेच्या मताधिक्याने त्यांना उत्तर असं दिलेले आहे आणि जनतेने असं ओळखलेले आहे बाबा आपल्याला काँग्रेसशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि त्यांची दिशाभूलाची यांच्यामध्ये माणूसच कोणी नाही, आज त्याचा भ्रम होऊन गेला. अहो आमच्या पाठीमागे जनता आहे आणि भरघोस मताने काँग्रेसच्या उमेदवाराला वसंतरावजी बळवंतरावजी चव्हाण साहेब यांनी निवडून देऊन आज त्यांच्यावर विश्वास असं टाकलेले आहे की बाबा जनतेचे प्रश्न मार्गी लागतील आणि याचा विश्वास करून त्यांनी असंही सांगितलेलं आहे. या ठिकाणी आज सकाळपासूनच या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल या ठिकाणी जल्लोष होत आहे. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.